नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती असेल की 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख होती आपल्याला लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी. आता बऱ्याच महिलांना ई-केवायसी करून सुद्धा पैसे आलेले नाही आहेत. बऱ्याच महिलांनी केवायसी केली नाही तरी त्यांना पैसे आलेले आहेत. काहींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे आलेले नाहीत. काहींना नोव्हेंबरचा आला पण डिसेंबरचा आला नाही आहे. काहींनी केवायसीच केलेली नाही आहे. काहींची केवायसी चुकलेली आहे. असे बरेचसे कॉमेंट व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहेत. परंतु 31 डिसेंबर नंतर ई-केवायसीचा ऑप्शन आपल्याला वेबसाईटवरून काढण्यात आलेला आहे. म्हणजे तिथे आता आपल्याला वेबसाईटवरती ई-केवायसी करता येणार नाही आणि त्यासाठी बऱ्याच महिलांची धडपड चालू आहे की बाबा आता आम्ही काय करावं. तर यूट्यूबवरती असे बरेच व्हिडिओ आहेत की त्यात असं सांगतात की तुम्ही इथे कंप्लेंट करा, तिथे कंप्लेंट करा, हा फॉर्म भरा, तो फॉर्म भरा. तर तसं काही नाही आहे. तुम्ही कोणताही फॉर्म भरा, काही होणार नाही आहे. पैसे मिळतील की नाही याचं नंतरचा प्रश्न आहे, पण तसं कोणताही फॉर्म किंवा तसं कोणतंही अधिकृत माहिती आपल्याला सरकारकडून आलेली नाही आहे. परंतु काल आपल्या महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल एक ट्विट केलं होतं. त्या ट्विटमध्ये काय केले ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. तर इथे तुम्हाला बाजूला ट्विट बघायला मिळेल. तर इथे बघू शकता की त्यांनी त्या ट्विटमध्ये असं दिले. संपूर्ण ट्विट वाचून दाखवत नाही, इथे बाजूला तुम्हाला ट्विटचा स्क्रीनशॉट दिसत असेल. तर इथं आपण थोडक्यात समजून घेऊया की त्या ट्विटमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे. तर त्या ट्विटमध्ये त्यांनी असे दिले की लाडकी बहीण योजना या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसीची मुदत देण्यात आली होती. ई-केवायसी त्यानंतर बंद झाली 31 डिसेंबर 2025 नंतर. तथापि काही कारणास्तव ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणजे सर्वांना संभ्रम होता. ई-केवायसी करताना तिथे दोन ऑप्शन्स होते. पहिल्या वेळी जे ऑप्शन्स होते तिथं आपल्याला नाही करायचं होतं. दुसऱ्या वेळी जे ऑप्शन्स आले तिथं आपल्याला हो करायचं होतं. असे बरेच संभ्रम तिथे महिलांमध्ये आणि जे कोण फॉर्म भरत होते त्यांच्यामध्ये तयार झाले होते. आणि त्यावेळी ई-केवायसी चुकली. सेकंड टाइम ऑप्शन दिला. सेकंड टाइम वेळी पण काही लोकांची ई-केवायसी चुकली आणि त्यावेळी केवायसी बऱ्याच लोकांच्या चुकीच्या झाल्या आहेत. तर त्यामुळे म्हणूनच या योजनेच्या निकषांवर या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याची सूचना राज्यातील सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजेच काय की तुमच्या एरियामधल्या अंगणवाडी सेविका ह्या जितक्या लाभार्थी महिला आहेत, जितक्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात त्या सर्वांच्याकडे जाऊन एक फिजिकल व्हेरिफिकेशन करणार की तुमची माहिती घेणार की तुमच्याकडे कोणत्या वस्तू आहेत किंवा नाही. जे निकष त्यांनी ठरवून दिले होते त्या निकषांमध्ये तुम्ही संपूर्ण बसताय की नाही ह्याची व्हेरिफिकेशन करणार आणि तो अहवाल ते जिल्हा अधिकाऱ्यांना सबमिट करणार. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो हप्ता आहे, जो लाभ आहे तो मिळण्यास पुन्हा एकदा सुरुवात होणार. ज्यांचा हप्ता बंद झालेला आहे यांना पुन्हा हप्ता मिळेल की नाही याच्यावरती तर शंका आहे. याच्या संदर्भात काही त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे. परंतु केवायसी जर तुमची चुकली असेल किंवा काय झालं असेल तर अंगणवाडी सेविकांकडून तुमची जी केवायसी आहे, तुमची जी माहिती आहे ती घेतली जाईल आणि ती तुमची माहिती पुन्हा एकदा सरकारला पाठवली जाईल आणि त्यानंतरच तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता मिळणार की नाही हे ठरवलं जाईल. जर तुम्ही त्या निकषांमध्ये पात्र ठरलात, त्या योजनेच्या जे काही त्यांनी निकष ठेवले आहेत त्यांमध्ये तुम्ही पात्र ठरलात तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा पुन्हा सुरू होईल असं त्याच्यात एक त्यांनी सांगितलेलं आहे. अंगणवाडी सेविका जर फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या घरी आल्या नाहीत तर तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन करून घ्या. कारण की फिजिकल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जर तुमचा हप्ता बंद असेल तर तो चालू होण्याचे चान्सेस हे जास्त आहेत. शक्यता सांगता येणार नाही होईल किंवा नाही, पण कारण की बरेचसे अपडेट येत असतात आणि बऱ्याच वेळ नवनवीन त्यांनी नियम काढले जातात. जसं की ई-केवायसीचा नियम काढला होता, त्यानंतर आता फिजिकल व्हेरिफिकेशनचा नियम काढला आहे. तसे सारखे नियम येत असतील. त्यामुळे ज्यांचा महिलांचा हप्ता बंद झाला आहे तो पुन्हा चालू होईल की नाही याच्यावर तर शंकाच आहे. परंतु फिजिकल व्हेरिफिकेशन तुम्ही करून घ्या. लक बाय चान्स तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन केल्यानंतर जर तुमचा हप्ता बंद झाला असेल तर तो तुमचा पुन्हा सुरूही होईल आणि नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ताही तुम्हाला पुन्हा मिळेल. तर हीच माहिती आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला द्यायची होती. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. काही अडचण येत असेल तर खाली कॉमेंट करून तुम्ही मला विचारू शकता आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भाचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.